बुलेटिनच्या सुरुवातीला पनवेलमधून मनसेच्या जागर यात्रेला सुरुवात झाली आहे। त्याबाबत मोठी अपडेट येते। अमित ठाकरे यांच्या उपस्थितीत जागर यात्रेला सुरुवात झाली आहे। पळसपे फाटा ते खारपाडा हा यात्रेचा पहिला टप्पा असणार आहे। पहिल्या टप्प्यात मनसैनिक 16 किलोमीटर अंतर पार करणार आहे। तर अमित ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये या यात्रेला सुरुवात झाली आहे। अमित ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधत असताना ही यात्रा सध्या शांततेत सुरू आहे, मात्र भविष्यात ही यात्रा शांततेत सुरू राहणार नाही असं देखील यावेळी अमित ठाकरे यांनी शासनाला इशारा दिलाय। तर अमित ठाकरेंच्या उपस्थितीत जागर यात्रेला सुरुवात झाली आहे। थोड्या वेळापूर्वीच त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे। त्यांनी न्यूज स्टेट महाराष्ट्राशी देखील या ठिकाणी बातचीत केली आहे। यावेळी त्यांनी सध्या शांततेच्या मार्गाने ही यात्रा सुरू आहे, मात्र ही अशी शांततेच्या मार्गाने सुरू राहणार नाही असा इशारा सरकारला दिला आहे। तर अमित ठाकरे यांनी यावेळी न्यूज स्टेट महाराष्ट्राशी संवाद साधताना चांद्रयान 3चा पुन्हा एकदा उल्लेख केलाय। चांद्रयान 3 खरं तर अगदी स्वस्तामध्ये आपण चंद्रावरती पोहोचलो, मात्र मुंबई गोवा महामार्ग हा मागच्या अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे असं देखील अमित ठाकरे म्हणाले। आम्ही आता चर्चेत सहभागी नाही होणार। आम्ही आता तुम्हाला शेवटचं सांगतो, ही यात्रा ही शांततेत आहे। ह्याच्या पुढची यात्रा ही शांततेत नसेल। जे तुम्ही घाबरत होता ना ते घाबरा। मी तुम्हाला एवढंच सांगतो, ही यात्रा शांततेत असेल। ह्याच्या पुढची यात्रा शांततेत नसेल। तुम्हाला जे केसेस करायचे ते करा, आम्ही लोकांसाठी लढत राहणार। म्हणजे यापुढे मनसेचा आंदोलन खरखट्यात अशा पद्धतीने जाणार आहे। होऊ शकतो। साहेबांचा आदेशाची वाट। कोकणातील जनतेला काय सांगा? राज्यमंत्र्यांचं थेट आव्हान आहे, जागे व्हा। आणि मला वाटतं बरेचसे लोक जागे झालेत, त्यांना दिसतंय। हे 17 वर्ष रस्ता चालू आहे। मला वाटतं आपण चंद्रावर स्वस्तात पोचलो, 600 कोटीत पोचलो। हा 15,000 कोटीचा रस्ता अजूनही चालू आहे। अजूनही हे तुम्ही तात्पुरतं बुजवताय खड्डे, आणि ते अजूनही खड्डे होणारच आहेत। त्याच्यामुळे त्याला काय, मला वाटतं पुढच्या वर्षी साहेब सत्तेत आल्यावर तुम्हाला ते पूर्णपणे करून मिळेल सगळं। एकीकडे समृद्धी महामार्गाचं कामकाज 4 वर्ष झालं, मात्र या रस्त्याचं कामकाज झालं नाही, कसं पाहते केंद्र तुलना केली? हे मला वाटतं सत्ताधारी लोकांना विचारावं तुम्ही। म्हणून मी बोललो की देशद्रोही वगैरे बोलून काही फरक नाही पडणार आहे। आम्ही महाराष्ट्राच्या लोकांसाठी लढत राहणार आहोत। हा शांततेत आहे, म्हणून ह्याच्या पुढच्या शांततेत असेल असा विचार नका करू। तर याबाबतचे ताजी अपडेट देण्यासाठी पुन्हा एकदा आपल्यासोबत आकांक्षा जोडलेली आहे। आकांक्षा, अमित ठाकरे यांच्या या यात्रेला प्रतिसाद प्रचंड प्रमाणात पाहायला मिळतोय, काय सांगशील याबद्दल सविस्तर? नक्कीच, कारण पळसपेतून ही यात्रा सुरू झाली। अनेक कार्यकर्ते, युवा नेतृत्वाचे पदाधिकारी आहेत यामध्ये सामील झालेले आहेत। माझ्यासोबत सध्या या ठिकाणी पदयात्रेमध्ये सामील असलेले यमराज आहेत आपल्यासोबत, त्यांच्याकडनं आपण जाणून घ्या। यमराजजी, काय सांगाल? सध्या रस्त्याची अवस्था बिकट आहे, मनसे आक्रमक झालेले आहेत, तुम्ही सुद्धा रस्त्यावर आहात। मनसेच्या माध्यमातून बोलू का यम म्हणून बोलू ते मला सांगा पहिला। तुम्हाला सोयीस्कर काय वाटतंय? दोन्ही बोलू शकतो मी। जर यमच्या माध्यमातून बोलायचं असलं तर राजसाहेबांनी आता जे पनवेलला जी आपली निर्भळ हे झाली, मेळावा झाला, त्यामध्ये स्पष्ट केलेलं आहे यम काय बोलायचं, लेटर दिलेलं आहे त्यामध्ये। दुसरी गोष्ट म्हणजे मी मनसेचा पदाधिकारी, खारघर उपाध्यक्ष म्हणून सांगू इच्छितो की आमचे जे नेते आणि प्रवक्ते ह्या गोष्टीवर बोलायला आणि भाष्य करायला पक्षांनी दिलेले आहेत, त्यामुळे मी त्या गोष्टीवर बोलू नाही शकत। आता येत्या वेळेत काही तासात, काही क्षणात राजसाहेब ठाकरे कोलाडला बोलतीलच, यापेक्षा मी काय जास्त बोलू शकतो। सध्याची जी रस्त्याची अवस्था आहे ती अत्यंत बिकट झालेली आहे। मनसेने आक्रमक पवित्रा धारण केलेला आहे। एरवी खलकटक आंदोलन असतं, मात्र सध्या गांधीगिरी मार्गाने सुरू आहे, काय सांगाल? अहो ताई, हा प्रश्न आम्हाला विचारण्यापेक्षा एवढ्या वर्ष जे सत्तेवर होते त्यांना विचारलं तर बरं होईल मला वाटतं। काल रवींद्र, कारण की एवढ्या वर्ष जी सत्ता होती, खासदार, आमदार आणि स्थानिक, हा प्रश्न त्यांना तुम्ही विचारला पाहिजे, मला असं वाटतं। काल रवींद्र चव्हाण यांनी दौरा केला, पाहायला गेलं तर, आणि त्यासोबत जे बोगस जो रस्त्याचा जो कारभार आहे तो योगेश चिल्ले यांनी समोर आणला। काल एक व्हिडिओ व्हायरल झाला, त्याबद्दल काय सांगाल? अहो, त्यांनी काय मेहरबानी केली का दौरा केला? तर त्यांचं काम आहे। जर मंत्रिपदावर तुम्ही बांधकाम खात्यावर जर बसता तर तुमचं काम आहे, तुमचं कर्तव्य आहे कोकणातल्या लोकांना, देशातल्या लोकांना सुखरूप जर टॅक्स घेताय ना तुम्ही, विनाकारण यमाला घेऊन जायला लागतंय। त्यांच्या पाप पुण्याचा हिशोब लागत नाही मला अजूनपर्यंत। म्हणून मी राजसाहेब ठाकरेंना माझं
निवेदन दिलं होतं आणि साक्षात मी आज पृथ्वी तलावावर आलो आहे. आत्ता इतका वर्ष जो भ्रष्टाचार झाला आहे त्याचा संपवायला राजसाहेबांना गारणं गाईल मी. लवकर हा रोड आपल्या पक्षाच्या माध्यमातून खळखट्टाकनीच व्हायला पाहिजे. त्याशिवाय ही निर्लज्ज सरकार, कान नसलेलं सरकार सुधारणार नाही. तुर्तास थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. काय वाटतं तुम्हाला तुमच्या मनसेच्या आंदोलनाने सरकारला जाग येऊ शकते का? तुम्ही किती वर्ष झाला पत्रकारी करताय? नाही, तुम्हाला मी विचारते, किती वर्षाला सरकार पत्रकार करता? तुमच्या आंदोलनाने सरकारला जाग मॅडम मी काय म्हणतोय, तुम्ही किती वर्षाला पत्रकारी करताय सांगा ना. सरकार तुमच्या आंदोलनाने सरकारला जाईल का? माझा एवढाच प्रश्न. ऐका माझं आली नाही मॅडम. मॅडम ऐका, 17 वर्षात पक्षाला जेवढे आंदोलन केले ना तुमच्या लोकशाहीच्या माध्यमातून, मीडियाला सगळ्यांना माहिती आहे. लोकशाहीचं स्तंभ आहे तुम्ही. हे आम्ही सांगण्यापूर्वी तुम्हाला तर माहिती आहे सगळं आजपर्यंत कृष्णकुंज आणि आपल्यासोबत काही महिला पदाधिकारी आहेत. ताई, सध्याचं हे आंदोलन सुरू आहे, मोठ्या प्रमाणात महिला देखील सहभागी झालेल्या आहेत. काय सांगाल, कसं पद्धतीचं आंदोलन आहे? कसं आहे माहिती आहे का ताई, आता 17 वर्षामध्ये साहेबांनी खूप प्रकारची आंदोलनं घेतली, अनेक प्रकारची आंदोलनं घेतली, पण तरी या सरकारला कधीच जाग आली नाही. आणि आता हे आंदोलन जे घेतोय ना ते रखडलेल्या रस्त्याचं घेतोय आणि नक्कीच सरकारला याच्यासाठी काही ना काहीतरी ऍक्शन घ्यावीच लागेल. कारण आता मनसे ऍक्शन मोडला झालेली आहे आणि आम्ही ती ऍक्शन घेणार. आज आम्हाला किती कठोर परिश्रम करून चालावं लागलं ना, आम्ही चालणार, पण आम्ही ऍक्शन घेणार. जर गांधीगिरी मार्गाने मार्ग निघाला नाही तर मनसेचं पुढचं पाऊल काय असणार आहे? ते साहेब आता जसं सभेची सांगता होतील तेव्हा साहेब काहीतरी सांगतील, त्याबद्दल आम्ही काही नाही बोलू शकतो. तुम्ही कुठल्या पदाधिकारी आहात आणि कुठून सामील झाले? मी कर्जत तालुका अध्यक्ष आहे मनसेची. आता कुठपर्यंत जाणार आहात ही पदे? आम्ही आता पळसपे फाट्यापासून सुरू केलेली आहे. आम्ही जितकं शक्य होईल तितकं लांबपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतो. आमचं पेणला पण एक महिला पदाधिकारी आमच्या आहेत, तिकडनं पण. तर अमित ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये मनसेची जागर यात्रा निघालेली आहे. पहिल्या टप्प्यात यात्रेला सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यामध्ये मनसैनिक 16 किलोमीटर या यात्रेच्या दरम्यान प्रवास करणार आहेत. कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळतोय, चांगल्या प्रकारे प्रतिसाद देखील पाहायला मिळतोय. तर मनसे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह देखील आहे. शांततेच्या मार्गाने सध्या हे आंदोलन सुरू आहे. पळसपे फाट्यापासून आंदोलनाला सुरुवात झाली आहे. आंदोलन जसं जसं पुढे जाते तसं तसं मनसे कार्यकर्त्यांची देखील संख्या वाढताना दिसून येते. तर पुन्हा एकदा आपल्यासोबत आकांक्षा जोडलेली आहे. मी आकांक्षाकडे जाणार आहे. आकांक्षा, खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद पाहायला मिळतोय. तू ज्या युवकांशी आता संवाद साधलाय त्यांच्या देखील म्हणण्याप्रमाणे पहिल्या टप्प्यामध्ये ही जी यात्रा सुरुवात झाली आहे ती शांततेने सुरू आहे, मात्र पुढे हे आंदोलन, ही यात्रा शांततेत राहणार नाही असा इशारा यावेळी देण्यात आला. याबाबत सविस्तर काय सांगशील? त्याच्या पुढेही आम्ही साहेबांबरोबर जितका पॉसिबल असेल तितका आम्ही जाण्याचा प्रयत्न करणार आहे आणि शेवटला जी राजसाहेबांची सभा आहे तिथे सुद्धा आम्ही जाण्याचा प्रयत्न करणार आहे. आपल्यासोबत काही पदाधिकारी आणखी आहेत. दादा, सध्याच यात्रा सुरू केलेली, काय सांगाल? अनेक मोठ्या संख्येने जे पदाधिकारी या ठिकाणी दाखल झालेले आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे युवा नेतृत्व या ठिकाणी आहे. अमित ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली, नेतृत्वाखाली आंदोलन होत आहे. त्यामुळेच जे युवा पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत, ते मोठ्या संख्येने या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. करण, आकांक्षा, तू आता ज्यांच्याशी संवाद साधला त्या सर्व आंदोलनकर्त्यांचं वारंवार पुन्हा तेच म्हणणं आहे की आंदोलन हे सध्या शांततेत सुरू आहे, मात्र या आंदोलनाचं पुढचं स्वरूप हे शांततेत असणार नाही. खरं तर अमित ठाकरे यांनी देखील तेच वक्तव्य केलं आहे. याबाबत सविस्तर काय सांगशील? नक्कीच कारण पाहायला गेलात तर ही पदयात्रा सुरू झालेली आहे. अगदी गांधी मार्गाने ही सुरू झालेली आहे, गांधीगिरी मार्गाने सुरू झाले. मात्र या पुढचं जे आंदोलन असणार आहे ते खळकटाक आंदोलन असणार आहे आणि सरकारला जाग आणण्यासाठी हे आंदोलन पुढचं असणार आहे. एक प्रकारे अमित ठाकरे यांनी सरकारला हे आव्हानच केलेलं आहे. त्यामुळे आता सरकार यावर काय प्रतिक्रिया देतोय, काय मार्ग काढतोय हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. मात्र ही जी पळसपेपासून ही यात्रा सुरू झालेली आहे, आता ती यात्रा आहे ती जो खारपाडा आहे त्या तिथपर्यंत जाण्यात अमित ठाकरे स्वतः पायी यात्रेने तिथपर्यंत जाण्यात, त्यानंतर ते गाडीने प्रवास करतील आणि लांजापर्यंत सर्व ज्या 8 टीम आहेत त्यांच्या त्या एकत्र येतील आणि त्यानंतर 6 वाजता राज ठाकरे या ठिकाणी सभा घेऊन संबोधन करणार आहेत. त्यामुळे आता अमित ठाकरेंनी जे आव्हान केलेलं आहे सरकारला, त्यानंतर राज ठाकरे यामध्ये काय बोलतात हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल. करण, आकांक्षा, या सभेच्या दरम्यान राज ठाकरे नेमकं काय वक्तव्य करतात हे पाहणं महत्त्वाचं आहे, कारण या आधी देखील त्यांनी फक्त व्यापार सुरू अशा प्रकारचं वक्तव्य केलं होतं. पळसपे फाट्यापासून या यात्रेच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात झाली. सध्या यात्रा नेमकी कुठे?
गेल्या 17 वर्षांपासून पळसपे जो मुंबई गोवा महामार्ग आहे तो रखडलेला आहे. अनेक अपघात होतात. पाहायला गेलं तर अनेक कोटी रुपये या ठिकाणी खर्च केलेले आहेत. आणि या संदर्भात गेल्या काही दिवसांपूर्वी पनवेलमध्ये राज ठाकरे यांनी एक सभा घेतलेली होती. त्यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना आणि सरकारला आवाहन केलेलं होतं की मुंबई गोवा महामार्गासाठी खड्ड्यांविरोधात जे रखडलेला रस्ता आहे त्याविरोधात मनसे हे रस्त्यावर उतरणार आहेत आणि ही पदयात्रा सुरू करण्यात आलेली आहे. मनसेचे जे अमित ठाकरे आहेत त्यांच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन होत आहे आणि पदयात्रा ही पळसपासून सुरू झालेली आहे. ही पदयात्रा पळसपासून ती खारबाडा टोलनाका या ठिकाणपर्यंत जाणार आहे आणि त्यानंतर अमित ठाकरे गाडीने प्रवास करतील. लांझा या ठिकाणी ज्या मनसेच्या आत त्या टीम आहेत, तुकडा आहेत ते तैनात केलेल्या आहेत त्या या ठिकाणी एकत्र येणार आहेत आणि त्यानंतर 6 वाजता राज ठाकरे हे सभा घेऊनही संबोधणार आहेत. आणि त्यामुळे आता राज ठाकरे सरकारला काय बोलतात किंवा यावर खलकटाक आंदोलन पुढचं होणार का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल. करण, नक्कीच आकांक्षा, अत्यंत महत्त्वाचा असा हा यात्रेचा स्वरूप सध्या पाहायला मिळत आहे. अमित ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये या यात्रेला खूप मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते. तुझ्या समेत अन्य काही युवा पदाधिकारी असतील त्यांच्याशी संवाद साधता येईल का? नक्कीच आपल्यासोबत काही युवा नेते आहेत. दादा, तू हातात पोस्टर घेऊन फिरतोयस, रोड करतोयस, काय सांगशील? ते मार्ग रस्त्याविषयी. कुठून तू आलायस? कुठला पदाधिकारी? भिंगरवाडी. कुठपर्यंत जाणार आहात तुम्ही? कारपाड्यापर्यंत जाऊ आम्ही. कशासाठी आंदोलन आहे? आपला रस्ता रखडले ना त्यासाठी. आपल्यासोबत आणखी काही पदाधिकारी आहेत. दादा, काय सांगशील? सध्या मनसेच्या पदयात्रेमध्ये सामील झालात. हो, आंदोलन हे 17 वर्ष जो महामार्ग आहे त्याचं काम रखडलेलं आहे. अनेक जीव ह्याच्यामध्ये गेलेले आहेत. नेते ह्याच्यामध्ये हे पैसे खाऊन वगैरे मोकळे झाले आहेत. पण या रस्त्याचं काही 17 वर्ष काम झालेलं नाही. त्या विरोधात एल्गार काढण्यासाठी सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने अमित साहेब यांच्या नेतृत्वात हा मोर्चा निघालेला आहे. अमित ठाकरे यांच्या युवा नेतृत्वामध्ये हे मोर्चा काढलेला आहे, आंदोलन केलेलं आहे. युवा पदाधिकारी देखील मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. काय सांगतो? हा, कारण का हा जो येणारा जो वेळ आहे आम्ही आमच्या लहानपणापासून बघतोय. हे 17 वर्ष ह्या महामार्गाचं काम रखडलेलं आहे आणि हे काम असं रखडलेलं असल्यामुळे अनेकांचे जीव ह्याच्यामध्ये गेले आहेत. नोकऱ्याच्या ज्या सुविधा आहेत लोकांना त्या ह्या महामार्गामुळे उपलब्ध नसल्यामुळे अनेकांना इकडे मुंबईच्या ठिकाणी वगैरे पुण्यात स्थलांतर वगैरे करावं लागलेलं आहे. नक्कीच आपल्यासोबत आणखी काही पदाधिकारी आहेत मनसेचे. दादा, सध्या हा जो आंदोलन सुरू केलेलं आहे, तुम्ही देखील पदयात्रेमध्ये सामील झालात. कुठले तुम्ही कार्यकर्ते आहेत आणि कुठून सामील झालेले? बघा कसं आहे, आता आपण संपूर्ण महाराष्ट्र बघू शकतो. सत्ता नसताना पण लोकांचे प्रश्न सोडवता येतात, जनतेचे प्रश्न सोडवता येतात. हे पूर्ण महाराष्ट्राला जर दाखवलं असेल तर सन्माननीय राजसाहेब ठाकरेंनी सगळे सत्ताधारी आज आपल्या घरी बसलेत. पण ज्याची सत्ता नाहीये, जो पक्षात नाहीये, पण तो पण आज रस्त्यावर लोकांसाठी उतरलाय. कोकणवासियांनी इथून पुढे मतदान करताना विचार करावा की 17 वर्ष रखडलेल्या प्रश्नासाठी सत्ताधारी कोणी उतरला नाही, तर उतरला फक्त राजसाहेबांचा मनसैनिक. अमित ठाकरेंनी म्हटलेलं आहे का हा जर आंदोलन गांधी मार्गाने असेल तर पुढचं आंदोलन खलकटाक होणार आहेत, त्याबद्दल काय सांगतात? हे तर वरून आदेश जसा होईल तसं. जर एकदम प्रेमाने जर सरकारला कळणार असेल तर मनसैनिक प्रेमाने कोणत्याही गोष्टी तोडफोड न करताही प्रश्न मार्गी लावू शकतात. आणि जर सरकारला ही भाषा समजत नसेल तर मनसेची जी प्रमुख भाषा आहे त्या मार्गाने आम्ही पण ह्या कोकणवासियांना या खड्ड्यातून आम्ही मुक्त करूच. एक प्रकारे सरकारला हे आव्हान आहे का मनसेकडून? आव्हान म्हणजे जर सरकारला जर प्रेमाची भाषा समजत असेल तर सरकारने प्रेमाने घ्यावं. जर सरकारला प्रेमाची भाषा समजत नसेल तर मनसेची वेगळी भाषा आहे, त्या मार्गाने आम्ही हे आंदोलन यशस्वी करूच. सध्याचं तुम्ही पदयात्रेमध्ये सामील झालेले आहेत, कुठपर्यंत ही यात्रा असणार आहे, कसा प्रवास असणार आहे? आता ही सध्या अमित साहेबांनी जिथं खारपाडापर्यंत अमित साहेब तिथंपर्यंत स्वतः आमचे अमित साहेब सन्माननीय सकाळी 5 वाजल्यापासून आमच्यासोबत जॉईन आहेत. हा नेता म्हणजे सर्वसामान्यांसोबत जाणारा नेता आहे. नेता कुठल्या एसीच्या गाडीत बसून आमच्यासोबत नाहीये, तर आमच्या पुढे आमच्या पायाला पाय लावून नेता खारपाडापर्यंत स्वतः चालत येणार आहे. आणखी काही पदाधिकारी आपल्या सोबत आहेत. दादा, सध्याचा हा पदयात्रेचा प्रवास कसा असणार आहे? पदयात्रेचा प्रवास आता तुम्ही बघाल, हा 16 किलोमीटरचा प्रवास आहे पळसपे ते खारपाड्यापर्यंत. सन्माननीय आमच्या अमित साहेबांनी इशारा दिल्यानंतर काल रवींद्र चव्हाण यांनी काल सांगितलं की आम्ही आता नवीन टेक्नॉलॉजी वापरून ह्या रस्त्याचं काम लवकरात लवकर करणार आहे. तर आता लवकरात लवकर 17 वर्ष याला लवकरात लवकर कसं म्हणायचं हेच आता सामान्य माणसाने फक्त विचार करावा. काल रवींद्र चव्हाण यांनी पाहणी दौरा केला, त्यामध्ये नंतर योगेश चिल्ले आहेत, त्यांनी एक व्हिडिओ व्हायरल केला, त्यामध्ये सळई वगैरे काढलेली बोगस कारभार समोर आलेला आहे. त्याबद्दल 100% बोगस कारभार आहेच. कारण
कुठल्या रस्त्याचं काम किंवा कॉन्क्रिटीकरणाचं काम हे बिना सळ्यांचं कसं होतं हे तंत्रज्ञान आजपर्यंत मला तरी माहिती नाही आहे, कारण मी स्वतः इंजिनियर आहे. त्यामुळे मला सिव्हिलमधलं कळतं, आम्ही सुद्धा सिव्हिलचे कॉन्ट्रॅक्ट घेतो, पण हे अशा पद्धतीचे काम कसे घेतात हे त्यांना माहिती आणि त्यांना कसं पडतं हे माहिती नाही. पण आज मी इतकंच सांगतो की मी आज आम्ही जरी पश्चिम महाराष्ट्रातला असलो, मी मूळचा पश्चिम महाराष्ट्रात आहे, पण आमच्या आदरणीय राजसाहेबांचे विचार असे आहेत की अख्खा महाराष्ट्र हा आपला आहे आणि आज खास करून आम्ही कोकणवासियांसाठी या रस्त्यांवरती चालणार आणि आम्हाला सरकारला जाग आणायची आहे की बाबा तुम्हाला हे रस्ते लवकरात लवकर केले पाहिजेत. एरवी पाहायला गेलं तर खलकटक आंदोलन मनसेचं असतं, मात्र यंदा गांधीगिरी मार्गाने सध्या हे आंदोलन सुरू आहे. सरकारला जाग येण्याची शक्यता आहे? नाही, बघा कसं आहे की खळकटॅक हे एक आता मनसेचं बोधचिन्ह झालेलं आहे. पण आम्ही कसं की पहिल्यांदा निवेदन देतो, कुठलाही प्रश्न असेल आम्ही पहिल्यांदा निवेदन देतो, दुसऱ्यांदा निवेदन देतो, पण निवेदनाचा मार्ग जर कुणाला कळत नसेल तर त्याच्यानंतर मात्र आम्हाला खळकटॅक करावा लागतो. आणि जर खळकटॅक करून लोकांचे प्रश्न सुटणार असतील तर आम्ही त्या पद्धतीने सोडू. पुढचं आंदोलन खलकटक असेल, सरकारला आव्हान आहे? नाही, आव्हान असं नाही देत आहेत, कारण मी एक कार्यकर्ता आहे पक्षाचा. त्यामुळे पक्ष जे ठरवेल, राजसाहेब जे आदेश देतील, अमित साहेब जो आदेश देतील त्या नियमाचं पालन आम्ही तंतोतंत करू, एवढं नक्की. नक्कीच. तर या ठिकाणी आपल्यासोबत काही कार्यकर्ते होते, त्यांनी हे सांगितलेलं आहे का जे आदेश राज ठाकरे देतील, अमित ठाकरेचे आदेश देतील त्याचं पालन करणार असून या पुढचं आंदोलन आहे ते खलकटाकच होणार आहे जर सरकारला जाग आणण्यासाठी. करण, नक्कीच आकांक्षा, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल.